मंडळी, तर आज माझ्या मुलाचा रिझल्ट होता म्हणून मी ठरवलं होतं की त्याला पावभाजी बनवायची आणि त्यासाठीच मी प्रिपरेशन करत होते. त्यालाही पावभाजी खूप आवडली. रोजच्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ काढून मुलांच्या आवडी आपण जोपासल्या पाहिजे. त्याला आज 65% मिळाले होते आणि मी खूप खुश होते, कारण की मी असं कोणतंही बर्डन त्याच्यावर ठेवलं नाही की तू 70% पाड, 80% पाडले पाहिजेत, अजिबात नाही. त्याची जेवढी बुद्धी आहे, कुवत आहे, त्यानुसार तो बरेच एफर्ट्स घेतो आहे आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला ॲप्रिशिएट करणं हे माझं काम आहे. आणि प्रत्येक पालकाचंच ते काम आहे की दुसऱ्यांकडे बघून त्याला बघ 80% पडलेत आणि तूही तेवढं नाही. आपल्या मुलाची कुवत असेल तेवढंच त्याला आपण म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीनुसारच आपण त्याच्यावर ओझं दिलं पाहिजे. नाही तर ओझं म्हणण्यापेक्षा त्याला तेवढी जे त्याची कुवत आहे, त्याची क्षमता आहे, त्यानुसारच आपण त्याला म्हणजे वागवलं पाहिजे. आपण दुसऱ्यांशी तुलना करून आपल्या मुलांचं बऱ्याच वेळा खूप नुकसान करतो. हे मला गेल्या 1-2 वर्षामध्ये खूप जाणवलं. त्यामुळे मी आता सोडून दिलं आहे. त्याला जेवढं आवडतं आहे, त्याला जेवढं जमतं आहे किंवा त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच मी त्याला करायला भाग पाडते. कारण की काय होतं, अशामुळेच मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्यांच्या कलेने घेणं, त्यांना समजून सांगणं, त्यांच्या सोयीने अभ्यास करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बर्डन टाकून अभ्यास कधीही होत नाही, कारण तो जितक्या वेळा करतो लक्षातही त्यांच्या राहत नाही. अशा टायमिंगला मग त्यांच्या सोयीने, त्यांची इच्छा असेल तसं, किंवा अभ्यासाचं किती महत्त्व आहे, रोज त्याची प्रॅक्टिस केली तर आपण नक्कीच चांगले मार्क मिळवू शकतो, हे त्यांच्या मनावर बिंबवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीमुळेच मला असं वाटतं की त्याची ग्रोथ चांगली झाली आहे, कारण की त्याला थोडा बालदमा असल्यामुळे त्याची प्रेझेंटी तेवढी शाळेमध्ये नसते बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टींची जास्त त्रास देण्यात काही मजा नाही. त्यामुळे मी त्याला त्याच्या कलेने घेऊनच अभ्यास त्याचा घेते किंवा क्लास तसे त्याला जॉईन करून दिलेत की ज्यामुळं त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याला कधी कोणतं कमकुवतपणा वाटला नाही पाहिजे की आपल्याला कदाचित बालदमा आहे किंवा आपल्याला थोडंसं असं काही वेगळं आहे की त्यामुळं आपण मागे पडतो आहे, आपली ग्रोथ कमी होते, हे त्याला कधी वाटता कामा नये. त्यासाठी तशी व्यायाम पण करून घेणं, सूर्यनमस्कार घालून घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मुलांना ह्या चांगल्या सवयी लावणं हे फक्त पालकांच्या हातात आहे. त्यामुळं प्रत्येकाने ती गोष्ट 100% केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यात एक अशी घडते की पहिल्यापासूनच मी आध्यात्मिक आहे. कुठेतरी पूजा करणं, साधना करणं, मेडिटेशन करणं हे माझ्याकडून होत आहे आणि हे रोज तो पाहतो आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तो एक आध्यात्मिक वारसा आहे ना, तो रुजतो, ह्याचं एक मला समाधान आहे. कारण की काय होतं, आजकालची मुलं खूप डिप्रेशनमध्ये चालली आहेत. खूप त्यांना मानसिक ताणतणाव आहेत, मोबाईल बघतात आहेत, टी व्ही बघतात आहेत. ह्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या सोशल मीडियामुळे त्यांच्यापर्यंत फार इझिली पोचतात आणि अशामुळे मुलं फार डिप्रेशनमध्ये जातात. तर अशा टायमिंगला मुलांनी आध्यात्मिक असणं, मेडिटेशन करणं, चांगल्या गोष्टींची जोपासना करणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की फार कमी वयातच त्यांच्यावर हे संस्कार झाले पाहिजेत. मुलं एक तर 15-16 वर्षाच्या पुढे गेले की ती मला वाटत नाही की आईवडिलांचं ऐकण्याच्या मनस्थितीत असतात, कारण टीनेजमध्ये खूप सारे बदल, हार्मोनल चेंजेस घडत असतात. त्यामुळे आधीपासूनच ह्या सवयी आपल्या मुलांना लावल्या पाहिजेत की जेणेकरून तुमची मुलं तशी आध्यात्मिक झाली पाहिजेत. आणि आध्यात्मिक असणं खरंच खूप म्हणजे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरू शकतं. कारण की हे आध्यात्मिक असल्यामुळंच आणि मेडिटेशनमुळेच माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले आहेत. कारण की माझ्यावरही वाईट वेळ येते, अपयश येते, काही संकट येतात, पण मला तितकं बळ मिळतं आहे, पुढे जाण्याची हिंमत मिळते आणि हीच हिंमत माझ्या मुलालाही मिळते. तर मला असं वाटतं प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या मुलाची इनर ग्रोथ होण्यासाठी त्याच्याकडून मेडिटेशन करून घ्या, त्याला चांगल्या सवयी लावा, व्यायाम करून घ्या, खूप नाही पण थोडा का व्हायना करून घ्या. ह्याने तुमचं नक्कीच कॉन्फिडन्स बिल्ड होईल.